आज डायरेक्ट डबा. आज मी डबा घेऊन चाललेले आहे. आज तुम्हाला सकाळपासून भेटलेच नाही म्हणजे तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणायसुद्धा मला वेळ नव्हता. तर पहिल्यांदा डबा बनवायला सुरुवात केली. मुलं दोन्हीही गेली होती कॉलेजला. त्याच्यामुळं माझं चाललं होतं स्वयंपाक करायचं. त्याच्यामुळे मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणली नाही, आज काय नाही. तर डबा घेऊन चालले होते आणि तिथून आल्यानंतर मला देवपूजाही करायची होती. तर बघा मी जाताना आणि आता येताना रिटर्न ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आता घरी निघाले आहे डबा देऊन मी. तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत तीही गोष्ट शेअर करावी. आणि बघा ज्यावेळेस मुलं नसतात ना, त्यावेळेस डबल काम वाढतं माझं. आणि आज पहिला श्रावणी सोमवार, तर श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज नागपंचमी पण होती. त्याच्यामुळे ना देवपूजा केली आल्याबरोबर. कसं होतं घरातल्या कमवत्या माणसाचं पहिले ना जेवण खाण्याची काळजी घेणं आपलंच काम असतं. त्याच्यामुळे ना देव समजून घेतील म्हणलं. पण डबा द्यायचं पहिलं महत्त्वाचं होतं असं मला तरी वाटतं बरं का. म्हणून त्यांचा डबा वगैरे दिला. कसं होतं आपल्यालाही शांत मनाने देवपूजा करायला आवडतं मला. त्याच्यामुळं मी जरा आहे ना सगळंच आवरून घेतलं आणि पंचमीची जी पूजा असते आपली, तर ती पूजाही करून घेतली. आणि आज आहे ना मी पहिल्या म्हणजे बर्फाची जी पिंड बनवते ती पिंड नव्हती बनवली आज मी. का तर खूप पूजा होती तिथं. आणि माझ्या श्वेतासाठी मी खास करून आज विभूती लावलेली आहे. म्हणजे आपली सबस्क्रायबर ताई आहे. तर तिचं म्हणणं असतं, की "ताई विभूती लावत जा, विभूती लावत जा." तर तिला मी आता एक प्रॉमिस केलेलं आहे, की श्रावणी सोमवारपर्यंत तुला प्रत्येक सोमवारी माझ्या कपाळाला विभूती दिसणारच आहे. तसं रोजच दिसेल श्रावणी सोमवारमध्ये. तर विभूती पण आणून ठेवलेली आणि तिची खूप इच्छा आहे मी लावावं म्हणून. तर आज फक्त श्वेतासाठी ब्लॉग असा म्हणलं तरी हरकत नाही. तर सबस्क्रायबर ताई खरंच खूप चांगली आहे बरं का माझी. श्वेता जंगम नाव आहे तिचं. तर तिची इच्छा आहे मी लावावं, तर मी लावलं बरं का. आणि देवपूजाही केली आणि श्वेताने मला हमखास कमेंट करून सांगावं, की आजचा ब्लॉग कसा झाला. एकदम छोटासाच आहे, जास्त मोठा नाही. आणि त्यानंतर बघा किचन ओटा तसंच ठेवलं होतं मी सगळं. आणि तिथून आले मग भांडी वगैरे घासली आणि किचन ओटा पुसून घेतला. आणि त्यानंतर माझं शिलाईचं काम तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतं. तरीसुद्धा आहे ना वेळात वेळ काढून आज मी काही पांढऱ्या कलरची साडी घातली नाही. कसं होतं पांढरी साडी घातली आणि बाहेर खूप चिखल झालेला असतो. त्याच्यामुळे मी तर आहे ना जरा थोडंसं टाळतेच आता. आमच्या इथे खूप पाऊस चालू आहे सारखा-सारखा. त्यामुळे व्हाईट साडी नाही. एखाद्या सोमवारी नक्की घालीन आणि तुमच्यासोबत शेअर करीन. माझ्याकडे पांढऱ्या कलरची साडीसुद्धा आहे. पण म्हटलं चला आत्ता नको घालायला. आता कसं आपल्याला एकट्याला धावपळ करायची. त्याच्यामुळं मी काही जास्त साडीचं ह्याचं काढलंच नाही. जी आपली आहे रेग्युलर थोडी-थोडी व्हाईट कलर आहे त्यामुळे तीच घातली. तर सगळ्यांनी सांगायचं तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला आवडतात का नाही? आणि जे ताई, दादा, मावशी आहेत बघा ते सुद्धा मला कमेंट करतात. तर त्यांचे खूप मनापासून आभारी आहे, की ते माझ्या ब्लॉग पाहतात आणि मला कमेंट करतात. तर हे कमेंट करणं म्हणजे आहे ना, की एखाद्याच्या कामाला थोडीशी पोचपावती दिल्यासारखं आणि आपल्यालाही उत्साह वाढतो आणि ते कुणीही करू शकत नाही. एखाद्याला खरंच आपलं एखाद्याचं कौतुक करण्यासाठी सुद्धा आहे ना, एक खूप मोठं मन लागतं. तसंच म्हणायला हरकत नाही. एखाद्याचं कौतुक करणारेच लोकं कमेंट करू शकतात, आहे का नाही? तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता आम्ही चाललो होतो बाहेर. मी त्यामुळे पावसाची वाट बघत होते. पाऊस कमी व्हायची बरं का. पावसाची वाट नव्हती बघत. पाऊस कमी व्हायची वाट बघत होते. तर खूप पाऊस होता. म्हणलं एवढा पाऊस गेल्यानंतरच निघावा आणि पूर्ण पाऊस थांबल्यानंतरच आम्ही निघालो होतो. तर परीला जरा थोडीशी कणकण होती त्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन जायचं होतं. तर पावसाची वाट पाहिली आणि त्यानंतरच आम्ही बाहेर निघालो. तर बघा आता आमच्या गाडीचं काय हाल झालेलं आहे. खूप पाऊस आहे इथं. सुकून गेल्यासारखं झालेलं आहे आणि पाऊस जेव्हा कमी झाला ना त्यावेळेस आम्ही निघालो. पूर्ण पाऊस थांबलेला आहे. म्हणलं अजून भिजून अजून जास्तच दुखणं येण्यापेक्षा आपलं आणि आता जशी स्कूटी घेतली तशी आमची मोठी गाडी आहे ना स्प्लेंडर ती ठेवूनच टाकल्यासारखी झाली आहे. तसं नाही पण आता कसं पावसाळ्यात एकच गाडी जास्त वापरतोय. खूप चिखल होतं आणि त्यानंतर संध्याकाळी आले त्यानंतर आपलं चला म्हणलं आज पनीरची भाजी बनवू. आज काय मी पुरणपोळ्या वगैरे काय बनवलं नाही बरं का आणि कडेकडे लक्ष देऊ नका. लक्ष कसं होतं कढईचा कलर तसा आहे. त्याच्यामुळे ना ते कढईमध्ये मला आहे ना काही गोष्टी परतायला कांदा, खोबरं भाजायला तीच कढई आवडते आणि त्यातच मी कांदा, खोबरं भाजलं त्यामुळे मी त्यातच भाजी केली आता आणि कढईचा कलर म्हणजे पूर्ण ॲल्युमिनियम नाही बरं का ती बिडासारखी आहे ती. त्याच्यामुळे त्याचा कलर कधीच निघत नाही. असाच आहे असाच कलर राहतो. तर मस्त असं वाटून काजूचं पेस्ट टाकलेलं त्याच्यामुळं व्हाईट जास्त दिसत आहे. तर मस्त पनीरची भाजी केली. स्वामींसाठी ताट करायचं होतं तर आज मी पनीरची भाजी, पुऱ्या आणि शेवयाची खीर असं चालू होतं माझा स्वयंपाक. आणि जास्त आजचा ब्लॉग मी शूट करायला वेळच नव्हता ना, त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी मी बऱ्याचशा शेअर केल्या नाही तुमच्यासोबत. पण माझं चालू होतं, की म्हटलं चला आता पुऱ्या करून घ्यायच्या. गरम-गरम लास्टला पुऱ्या केल्या, म्हणजे आपल्याला जेवतानाही चांगलं वाटतं आणि जास्त तेल राहत नाही. म्हणून मी ना थोड्याशा तेलामध्येच पुऱ्या करत असते आणि आमच्या चौघांपुरती जास्त काही लागत नाही. मग एवढा जो बाऊल आहे तेवढाच बाऊल भरूनच झाल्या होत्या. आणि एकदम पूर्ण तळल्याशिवाय मी काही पुरी काढत नाही. आणि लई तेलकट वगैरे करत नाही. मी अशा उभ्या करून ठेवते डिशमध्ये. मग त्या डिशमध्ये उभ्या करून ठेवल्यानंतर काय होतं, मस्त असं तेल त्यातलं निघून जातं आणि न्यूजपेपर मी शक्यतो नाही टाकत बरं का. ज्यावेळेस माझ्याकडे साडीतला जो पांढरा कागद असतो ना, तो असेल तर मी त्याच्यावर टाकते, नसेल तर मी
अशीच ठेवते वाटलंच तर किंवा एखाद्या रुमालावरती ठेवते, पण न्यूजपेपर मी टाकत नाही. तर तुम्हीसुद्धा न्यूजपेपर नका टाकत जाऊ. न्यूजपेपरची जी शाई असते ना, तर ती आपल्या शरीरासाठी चांगली नसते. त्याच्यामुळे न्यूजपेपरवरती कुठलेही तळलेले पदार्थ टाकत जाऊ नका. शक्यतो टाळा बरं का टाकणं. अगदीच तुम्हाला सवय झालेली असेल तर थोडंसं कमी-कमी करण्याची सवय लावा. तर मी तर आता बऱ्याचशा गोष्टी मी टाळत असते अशी म्हणजे न्यूजपेपर टाकण्याचं. सरळ आपला एखादा कॉटनचा कपडा टाकायचा त्यावरती ठेवायचं जास्त असेल त्यावेळेस. तर माझं आता थोडंच होतं त्याच्यामुळे मी डायरेक्ट तसं ठेवलं होतं बाउलमध्ये. फक्त पूर्ण पुरी बघा मी उभी करून ठेवलेली साईडला त्याच्यामुळे पूर्ण निथळून जाते ती आणि त्यानंतरच त्या बाउलमध्ये भरून ठेवायचं असतं. तर माझं असं चाललेलं तर आज साधा सिंपल एकदम स्वयंपाक केला. पंचमीचं पहिल्यांदाच मी असं केलं असेल, की पुरणपोळीचा स्वयंपाक केला नाही. का तर खूप काम पडलं होतं आणि एकटीलाच काम करायचं होतं. शिलाई काम बी त्याच्यातच होतं. त्याच्यामुळे ना आज मी जरा पुरणपोळ्या टाळल्याच बरं का, करणं जरा थोडंसं कंटाळवाणीच केलं. तर आता इथून पुढे तुम्हाला बऱ्याचशा ब्लॉगमध्ये पुरणपोळीचं स्वयंपाकाचं मी दाखवलेलंच आहे. तुम्हाला खूप दिवसातून पहिल्यांदाच तुम्हाला पुरी भाजीचं दिसलं असेल. तर असतं कधी-कधी असं मूड नाही झाला, की आपल्याला नाही करूशी वाटत. असंही होतं. तर चला आता स्वयंपाकाचं तर होत आलं तर आणि स्वामींना नैवेद्य पण दाखवायचं होता. तर नैवेद्याचं ताट तुमच्यासोबत आता शेअर करते. हे आमचं ताट नाही, हे स्वामींचं ताट आहे. स्वामींना घेऊन चाललेलं आहे नैवेद्य. तर आजचा ब्लॉग पाहिला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असेल चॅनल लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.